सर्वांना सप्रेम नमस्कार. सहकार मैत्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, सहकारी संस्था ही कोणत्याही प्रकारची असो, सहकारी संस्थेला सेवा नियम करणं ही अतिशय मूलभूत आणि असं आपण समजूयात की बंधनकारक गोष्ट आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादा एक सेवक काम करतो किंवा दोन सेवक काम करतात, पण त्यांच्यासाठी आपण सेवा नियम करत नाही. मात्र संस्थेच्या आणि सेवकांच्या हितासाठी आणि सहकार खात्याच्या योग्य मार्गदर्शनासाठी आपल्याला सेवा नियम करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपण याआधी 2 व्हिडिओमध्ये सेवा नियम कशा स्वरूपाचे असतात यासंबंधी अतिशय विस्तृतपणे आपण येथे आपल्याला मांडणी केलेली आहे. आणि तीच जी मांडणी आहे ती पुढे ठेवून आपण याही भागामध्ये सेवा नियमाचा जो पुढील टप्पा आहे तो आपण घेणार आहोत. तत्पूर्वी सहकार मैत्री आपण हे जे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ते सहकार चळवळीमध्ये काम करणारे आपले सहकारी संस्थेचे पदाधिकारी असतील, अधिकारी असतील किंवा सहकार खात्याचे सेवक असतील किंवा सहकार चळवळीबद्दल ज्याला जागरूकता आहे आणि एक आवड आहे त्याच्यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल सहकार मैत्री सुरू केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण जास्तीत जास्त हे यूट्यूब चॅनल हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाईल यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करावं. सेवक भरतीमध्ये या आधीच्या भाग क्रमांक 2 मध्ये आपण एकूण 5 मुद्दे पाहिलेले आहेत. आणि या 5 मुद्द्यामध्ये आपण जे बोललेलो आहोत त्यामध्ये पहिल्या मुद्द्यामध्ये आपण नियुक्तीच्या अटी दिलेल्या आहेत की सेवकाच्या साधारणपणे नियुक्तीच्या अटी काय असतात. उदाहरणार्थ 18 ते 40 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष वयोमर्यादा शिथिलक्षम आहे. तशाच पद्धतीनं जर मान्य संचालक मंडळाला असं वाटलं काही विशेष परिस्थिती आहे आणि योग्य पात्रताधारक व्यक्ती आपल्याला मिळत नाही, तर आपण अशा वेळी एखादा सेवक हा अनुभवी सेवक वयाच्या अटीमध्ये शिथिलता देऊन घेऊ शकतो. त्याच पद्धती आपण हे पण पाहिलेलं आहे की सहकारी संस्थांमध्ये आरक्षण लागू आहे आणि यासाठी आपण महाराष्ट्र शासनाचं 2007चं जे परिपत्रक आहे त्याचाही गोषवारा त्यामध्ये घेतलेला आहे. सेवकाची पात्रता याबद्दल आपण बोललेलो आहे. त्यानंतर सेवकाचा जामीन रोखा म्हणजे काय आहे हे आपल्याला या भागामध्ये बोलायचं आहे. आता सेवकाचा जामीन रोखा याचा अर्थ काय की आपण सेवकाला जेव्हा त्याला इंडेमनिटी बॉन्ड आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, जेव्हा सेवकाला आपण आपल्या संस्थेमध्ये घेत असतो तेव्हा एक हमी म्हणून एखादा रोखपाल असेल तर तो व्यवस्थित काम करेल की नाही, किंवा व्यवस्थापक असेल तर त्याच्या हातून काही आर्थिक नुकसान झालं तर जामीन रोखा ही आपल्या सहकार संस्थेमध्ये एक पारंपरिक अशी पद्धती आहे. साधारणपणे एखादा सेवक हा कायम झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत त्याने 2 लायक व्यक्ती म्हणजे प्रतिष्ठित व्यक्ती आपण म्हणूयात की त्यांचा जामीन रोखा म्हणजेच त्याचं हमीपत्र आणि अंदाजित आपण काही ही ठेव आपण त्या सेवकाकडून घेत असतो. त्याचा उद्देश असा असतो की त्याच्या हातून काहीतरी आर्थिक नुकसान झालं तर तातडीने आपल्याला ती रक्कम वसूल करता येईल, हा त्यामध्ये भाग आहे. आता इथं साधारण आपण किंमत लिहिलेली आहे किंवा रक्कम लिहिलेली आहे की व्यवस्थापक असतील तर 50,000 किंवा सहाय्यक व्यवस्थापक 50,000, वरिष्ठ लेखनिक असतील तर 40,000, लेखनिक किंवा रोखपाल असतील तर 35,000, शिपाई असेल तर 25,000 आणि रखवालदार ज्याला आपण वॉचमन म्हणतो तो असेल तर 25,000. आता ही अंदाजित आपण लिहिलेली आहे. मात्र संस्थेच्या प्रकारानुसार जी रक्कम आपल्याला निश्चित करायची आहे ती आपण करू शकता. संस्थेचं स्वरूप काय आहे, तो सेवक किती रकमेची हाताळणी करणार आहे त्यावर आपण हे ठरवू शकता. मात्र ही पद्धती ही आपल्याला जामीन रोखा आणि सिक्युरिटी कॅश डिपॉझिट हे आपल्याला आवश्यक आहे. साधारण आपण ही जी रक्कम घेतो त्याची मुदत ठेवीची पावती आपण स्वतंत्रपणे करत असतो आणि ती बेचैन करून घेतो. म्हणजेच काय तर त्या पावतीच्या मागे रेव्हेन्यू स्टॅम्प लावून त्याची सही आपण घेत असतो. म्हणजे आपल्याला अशा अडचणी आल्या तर ती पावती आपल्याला आपल्या खर्चापोटी घेता येते किंवा नुकसानीपोटी घेता येते. सेवकांचे शिक्षण व प्रशिक्षण. जेव्हा एखादा सेवक संस्थेमध्ये नियुक्त होतो अशा वेळी त्या संस्थेचं शिक्षण आणि प्रशिक्षण असणं आवश्यक आहे. ज्याला आपण नॉलेज इज पॉवर म्हणतो. ज्ञान ही शक्ती आहे आणि त्यामुळं आपला जो सेवक असतो तो सेवक हा कामकाजामध्ये कुशल असला पाहिजे. त्याने योग्य पात्रता किंवा गुणवत्ता धारण केली असली पाहिजे. त्याला प्रत्यक्ष व्यवहाराचं ज्ञान किंवा प्रशिक्षण हे असलं पाहिजे. आणि यासाठी प्रशिक्षण ही अतिशय आवश्यक बाब आहे.
जर त्या सेवकाला आपण सेवेमध्ये घेत असाल तर हे जे प्रशिक्षण आहे ते संस्थेच्या हिताचं आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं की जो सेवक आहे त्याच्या कौशल्यामध्ये आणि कामकाजाच्या प्रावीण्यामध्ये वाढ होते आणि त्यामुळं सेवकांचं शिक्षण आणि प्रशिक्षण ही सुद्धा आवश्यक गोष्ट आहे. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो पदोन्नती असा आहे. साधारणपणे कायम स्वरूपी जेव्हा आपण एखादा सेवक नियुक्त करतो त्यावेळी संपूर्ण त्याचा 3 वर्षाचा कालावधी कायम पदावर चांगल्या पद्धतीने समाधानकारक पद्धतीने जर झाला तर तो व्यक्ती पदोन्नतीसाठी पात्र होतो. हे पाहत असताना व्यवस्थापनाने त्याचं कौशल्य, त्याची कार्यक्षमता, त्याची गुणवत्ता आणि त्याच पद्धतीनं आपण बऱ्याचदा गोपनीय अहवाल पद्धती आपल्याकडे ठेवत नाही, मात्र सेवा पुस्तक आणि गोपनीय अहवाल पद्धत ही जर आपण ठेवली तर तशा पद्धतीनं एखाद्या व्यक्ती जर खरंच तांत्रिक क्षमता धारण करणारा असेल तर त्याला तशा पद्धतीने आपण त्याला योग्य पदावर ठेवण्याचा न्याय देऊ शकतो. त्याचं प्रमोशन म्हणा किंवा त्याला आपण पदोन्नती म्हणा ते आपण देऊ शकतो. साधारणपणे शासनाचे काही नियम काही प्रमाणात आपल्याला लागू होतात. त्यामध्ये आपण पुढचा जर नियम पाहिला तर एखादा सेवक जेव्हा एखाद्या पदावर कायमस्वरूपी काम करतो अशावेळी सतत 12 वर्षे काम केल्यानंतर त्याला कालबद्ध पदोन्नती आपण दिली पाहिजे. आता कालबद्ध पदोन्नती म्हणजे काय की एकतर त्याला वरिष्ठ पद दिलं पाहिजे किंवा नाही पद देण्यासाठी उपलब्ध तर अशावेळी आपण त्या व्यक्तीला वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी दिली पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा रोखपाल असेल किंवा कॅशियर असेल किंवा क्लर्क असेल तर त्याला जर प्रमोशन आपल्याला द्यायचं असेल तर सहाय्यक हिशोबनीस किंवा अकाउंटंट म्हणून द्यावं लागेल. जर अकाउंटंटची पोस्ट आधीच आपल्याकडे असेल आणि एकच पोस्ट असेल तर अशावेळी जरी त्याला अकाउंटंटचं काम मिळालं नाही तरी त्याला आपण त्या पद्धतीने त्याचं वेतन जे आहे ते अकाउंटंटचं वेतन किंवा वरिष्ठ वेतन श्रेणीचं वेतन जे आपण देत असतो. मात्र पदोन्नती देत असताना त्या सेवकाचं कामकाज कसं आहे, समाधानकारक आहे, त्याचे गोपनीय अहवाल जे योग्य पद्धतीने लिहिले गेलेले आहेत, त्याची कार्यक्षमता, गुणवत्ता ही सगळी गोपनीय अहवालानुसार बरोबर आहे आणि गोपनीय अहवालामध्ये तसा अभिप्राय आहे. साधारणपणे आपण जर पाहिलं तर संस्थेच्या बाबतीमध्ये व्यवस्थापक हे गोपनीय अहवाल लिहितात आणि व्यवस्थापकाचे जे गोपनीय अहवाल आहेत ते संस्थेचे पदाधिकारी ज्याला आपण चेअरमन म्हणतो हे चेअरमन हे लिहू शकतात. यानंतर पुढच्या मुद्द्यामध्ये जर आपल्याला ज्या सेवकास बढती दिली जाईल त्यानं त्या पदाचा परिवीक्षाधीन किंवा प्रोबेशन पिरियड हा त्यानं पूर्ण केला पाहिजे. तो साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष असू शकतो. उदाहरणार्थ एखादा क्लर्क असेल आणि त्याला आपल्याला सहाय्यक हिशोबनीस करायचा असेल तर सहाय्यक हिशोबनीस या पदावर तो गेल्यानंतर तिथे सुद्धा आपल्याला 6 महिन्याचा कालावधी हा परिवीक्षाधीन कालावधी हे ठेवायचा आहे आणि मग त्याचा समाधानकारक कामक असेल तर त्याला आपण तिथे कायम ठेवू शकतो. त्याच पद्धतीनं आपण साधारण शासनाचाही नियम असा आहे की 50% हे पदोन्नतीने आणि 50% आपण सरळ सेवेने ज्याला आपण म्हणतो की थेट भरतीतून आपण लोक घेत असतो. त्याचा उद्देशच असा असतो की तरुणाई जी आहे, नवीन रक्ताचे जे लोक आहेत किंवा ज्यांच्यामध्ये एक व्हिजन आहे ते नवनवीन लोक यामध्ये यावेत आणि त्यामुळं ही भरती करत असताना तो निर्णय जो आहे तो व्यवस्थापन समितीने घ्यायचा आहे. वर्ग 4 मध्ये ज्याला आपण शिपाई म्हणतो किंवा कनिष्ठ कर्मचारी म्हणतो त्यांना आपल्याला बढतीने लिपिक पदावर किंवा क्लर्क पदावर घेता येईल. पण साधारणपणे त्यामध्ये तो व्यक्ती ज्याला शिपाई पदावरून लिपिक व्हायचा आहे त्याची तो किमान पदवीधर असला पाहिजे आणि त्याने चतुर्थ श्रेणीमध्ये कमीत कमी 5 वर्ष समाधानकारक सेवा केलेली असली पाहिजे. तर अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये आपण एखादा शिपाई हा वरिष्ठ पदावर लिपिक पदावर घेऊ शकतो. यानंतर आपल्याकडे आरक्षण लागू आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की 2007 मध्ये महाराष्ट्र शासनाचं हे परिपत्रक आहे आणि त्यामुळे आरक्षणाच्या बाबतीमध्ये उदाहरण जर आपण द्यायचं ठरलं तर आपल्याकडे 4 सेवक असतील तर एखादा सेवक आपल्याला मागासवर्गीय घ्यायचा आहे. मग त्यामध्ये ओबीसी असेल, एससी किंवा एसटी असेल किंवा एनटी असेल, जे काही असेल, मात्र आरक्षण हे काही प्रमाणात ज्याला आपण म्हणतो की जी सूचना केलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला तिथे लागू करायचं आहे. एखाद्या सेवकाची पदोन्नती जर नाकारली आणि सेवकावर असं वाटलं की आपल्यावर अन्याय होतोय तर असा सेवक हा सन्माननीय निबंधक जे त्या क्षेत्रातले आहेत त्यांच्याकडे अपील करू शकतात आणि यासाठी आपल्याकडे सेवा नियमसुद्धा आपण करणं आवश्यक आहे. एखाद्या सेवकाला आपण पदोन्नत करू शकतो म्हणजे जेव्हा एखाद्याला आपण प्रमोशन देऊ शकतो अशा पद्धतीनं एखाद्या सेवकानं जर चुकीचं काम केलं किंवा योग्य पद्धतीने समाधानकारक तो काम करत नसेल तर त्या सेवकाची आपण पदोन्नती करू शकतो, त्याला डिग्रेडेशन आपण म्हणतो ते करू शकतो. मात्र
जर अशा पद्धतीनं डिग्रेडेशन किंवा पदोन्नती त्याला द्यायची असेल, उदाहरणार्थ एखाद्या हिशोबनिसाला आपण लिपिक वर्गामध्ये घेऊ शकतो, अशा पद्धतीने आपल्याला करायचं असेल तर सगळ्यात सुरुवातीला नैसर्गिक न्यायाप्रमाणे ज्याला आपल्याला पदोन्नत करायचं आहे त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी ही सर्वात प्रथम आपण दिली पाहिजे आणि ती विचारात घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थापन समितीला ते धोरण किंवा तो निर्णय घेता येईल. त्यानंतर हेही महत्त्वाचं आहे की एखाद्या सेवकाला तो पात्र असताना पदोन्नती नाकारली असेल तर त्या सेवकाला सन्माननीय नियंत्रण अधिकारी तथा निबंधक त्या विभागाचे त्यांच्याकडे जाता येईल. आणि शेवटचा मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो आहे गोपनीय अहवाल. आता गोपनीय अहवाल हा प्रत्येक सेवकाचा लिहिला गेला पाहिजे. जेव्हा आपण सेवा पुस्तक ठेवतो तेव्हा गोपनीय अहवालसुद्धा असला पाहिजे. साधारणपणे दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये आपण हा गोपनीय अहवाल लिहितो. त्याचे नमुने आपल्याकडे उपलब्ध असतात आणि मग कार्यक्षमता काय आहे किंवा गुणवत्ता काय आहे किंवा सचोटी किंवा कार्यकुशलता काय आहे यावर हे गोपनीय अहवाल हे लिहिले जातात आणि तशा पद्धतीनं सेवकाची पदोन्नती किंवा सेवा ही निश्चित करण्यात येते. धन्यवाद.